तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये. विरोधी पक्षनेते हा ऐरोली मतदारसंघामध्ये विजय चौगलेंना देण्यात आलेला आहे. चारही जे सभागृहामध्ये जे स्वीकृत नगरसेवक आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आली. चारही स्वीकृत नगरसेवक ऐरोली मतदारसंघामध्ये. त्यामुळे शिंदेची शिवसेना बेलापूर मतदारसंघातील शिवसेना वाऱ्यावर गेली का असा मूळ मुद्दा आहे. म्हणजे बेलापूर मतदारसंघामध्ये काही द्यायचं ठरवलेलं दिसत नाही एकनाथ शिंदेने किंवा शिवसेनेच्या नेतृत्वात. सगळं काही ऐरोलीमध्ये, चारही सदस्य जे आले ते सगळे ऐरोलीमध्ये गेले. विरोधी पक्षनेता ऐरोलीमध्ये गेलाय. त्यामुळे कदाचित 2.5 वर्षानंतर सगळं बेलापूरला येणार असेल, हाही महत्वाचा मुद्दा असू शकतो. पण मात्र सध्या तरी काही बेलापूर मतदारसंघातील शिवसेनेला मात्र जे अपेक्षित आहे ते काय देता आलं नाही. फॉर्म्युला तर खरं ठरायला पाहिजे. 2 सदस्य ऐरोलीमध्ये देता आले असते, 2 सदस्य बेलापूर मतदारसंघामध्ये देता आले असते, म्हणजे समान ठेवता आलं असतं. अर्थात ठीक आहे, गणेश नाईकांना तुम्हाला शह द्यायचा आहे म्हणून तुम्ही तिकडची राजकीय रणनीती आखतात. मात्र बेलापूर मतदारसंघात 2 सदस्य दिले असते तर त्याचाही फायदा जो पक्षाला उभारणी झाली असते. आणि समतोल जिथं नेरूळ परिसरामध्ये अपेक्षित आहे, जिथं भाजपचं सर्वाधिक नगरसेवक आहे, भाजपचा नेरूळमध्ये दबदबा आहे, अशा ठिकाणी 2 स्वीकृत नगरसेवक किंवा वाशी जे नेरूळ बेलापूर ज्या ठिकाणी देता आले असते, पण मात्र सगळं ऐरोलीमध्ये देण्याचं काम झालंय. त्यामुळे शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली का, हाही महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे ऐरोली मतदारसंघामध्ये 2.5 वर्षाचे जे आहेत फॉर्म्युला ठरल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे 2.5 वर्षानंतर कदाचित बेलापूर मतदारसंघामध्ये संजीवनी मिळू शकते असं म्हणायला काय हरकत नाही. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.